तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पॉलिटिकल सायन्सचा दुसरा पेपर बघणार आहोत. 29 मे 2016 रोजीचा. प्रश्न पहिला, कोणत्या विचारवंताने पोपच्या वर्चस्वास विरोध केला? याचे उत्तर आहे मार्सिलियो ऑफ पाडुआ. प्रश्न क्रमांक 2, उत्तर वर्तनवादाच्या पुरस्कर्त्यांनी वर्तनवादाचे कोणते तत्व पूर्णपणे नाकारले? याचे उत्तर आहे मूल्य तटस्थता. प्रश्न क्रमांक 3, कौटिल्य अर्थशास्त्र या ग्रंथाचा प्रमुख विषय कोणता? याचे उत्तर आहे राज्यतंत्र. प्रश्न क्रमांक 4, कोणती जोडी बरोबर लावलेली आहे? याचे उत्तर आहे मायकेल वॉल्जर व्यामिश्र समता. प्रश्न क्रमांक 5, खाली दिलेल्या विधानातील कोणती विधाने बरोबर आहेत? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बी सी हे बरोबर आहेत. सावरकरांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला. सावरकर राष्ट्रवादी होते. सावरकर उपयुक्ततावादाचे भोक्ते होते. सावरकरांनी धर्मसत्ताक राज्य पद्धतीस पाठिंबा दिला. हे चूक आहे. प्रश्न क्रमांक 6, खाली दिलेल्या कुटाचा वापर करून योग्य उत्तर निवडा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1 आणि 2 बरोबर आहे. अंतोनियो ग्राम्सी समाजातील विचारवंताची भूमिका. माओ जे डॉग शेतीप्रधान अर्थव्यवस्थेचे वेगाने समाजवादी समाजात परिवर्तन करणे. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य प्रकारे जुळवण्यात आली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टी एच ग्रीन फिलॉसॉफी ऑफ राईट्स ही अयोग्य आहे. या तीनही योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 8, कार्ल मार्क्सच्या सिद्धांताचे स्रोत कोणते आहेत? पर्याय क्रमांक 1, जर्मन तत्त्वज्ञान, ब्रिटिश राजकीय अर्थकारण आणि फ्रेंच राज्य समाजवाद. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य जुळवली आहे? याचे उत्तर आहे जॉन लॉक सुखवाद. प्रश्न क्रमांक 10, प्लेटोच्या रिपब्लिकचा मध्यवर्ती विषय कोणता आहे? उत्तर आहे न्याय. प्रश्न क्रमांक 11, जोड्या ए, खाली 2 विधाने दिली आहेत. एक विधान ए तर दुसरे त्याचे कारण आहेत. विधान ए, मार्गदर्शक तत्वाच्या भंगामुळे जर एखाद्या व्यक्तीला बाधा आली तर ती व्यक्ती न्यायालयात जाऊ शकत नाही, कारण मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नसतात. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, पण आर हेचे अचूक स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 12, 2 विधाने दिली आहेत. त्यापैकी ए विधान दुसरे आर कारण हे आहे. विधान ए, केंद्र राज्य संबंधाचा पुनर्विचार केला जावा अशी मागणी वाढत आहे, कारण विकासाचे प्रकल्प राबविण्यासाठी घटक राज्याकडे पुरेशी साधन सामुग्री नाही. तर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे याचे अचूक स्पष्टीकरण आहे. तर आपला पर्याय क्रमांक सी हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 13, भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप काय आहे? त्याचे उत्तर आहे ती सरकारच्या शेतीविषयक धोरणाच्या विरोधी आहे. प्रश्न क्रमांक 14, योग्य जोड्या जुळवा. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ई व्ही रामस्वामी स्वाभिमान चळवळ, चारू मुजुमदार सशस्त्र क्रांती, एस ए डांगे कामगार चळवळ, गोदावरी परुळेकर आदिवासी चळवळ. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणत्या घटनात्मक कलमान्वये भारताच्या राष्ट्रपतींना मूलभूत हक्क बरखास्त करता येतात? तर उत्तर आहे कलम 359. प्रश्न क्रमांक 16, 1919च्या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी एक विधान चूक आहे, ते विधान ओळखा. तर पर्याय क्रमांक सी हे विधान चूक आहे.
ए, बी आणि डी हे बरोबर आहेत. प्रशासनाचे विषय केंद्रीय आणि प्रांतिक असे विभागले होते. भारतीय कायदेमंडळ हे आधी प्रतिनिधिक केले गेले. प्रांतिक पातळीवर मंत्रिमंडळ कायदेमंडळाला सामूहिकदृष्ट्या जबाबदार हे तत्त्व अस्तित्वात नव्हते. ही 3 बरोबर आहे. आणि एखाद्या विषय केंद्राचा आहे की प्रांताचा हे ठरविण्याचा अधिकार न्यायालयाला होता हे चूक आहे. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणत्या सभागृहात अनुसूचित जाती व जमातीसाठी कोणत्या राखीव जागा नाहीत? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2 आणि 3 राज्यसभा आणि विधान परिषद. प्रश्न क्रमांक 18 नीती आयोगाचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? तर शिंदुश्री खुल्लर. प्रश्न क्रमांक 19 74व्या घटनादुरुस्तीद्वारे शहरी व ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणते परिवर्तन अपेक्षित होते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 2 संपूर्ण देशभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकासारख्या रचना निर्माण करणे आणि राज्याच्या तिजोरीतून नियमितपणे व विवेकीपणे या संस्थांना निधी उपलब्ध करणे. प्रश्न क्रमांक 20 एखादी व्यक्ती ती ज्या पदावर आहे हे पद उपभोगण्यास लायक नाही. एवढेच नव्हे तर कोणतेही विशेषाधिकार उपभोगण्यासही लायक नाही असे सर्वोच्च न्यायालय कोणत्या आदेशाद्वारे जाहीर करू शकते? उत्तर अधिकार प्रज्ञा. प्रश्न क्रमांक 21 जोड्या जुळवा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तत्वज्ञानात्मक दृष्टिकोन. प्रशासकीय प्रक्रियेस आधारभूत असलेल्या आदर्शाचा शोध व निर्धारण. विधी केंद्रित दृष्टिकोन, विधिविहित संरचनेचा अभ्यास. आणि ऐतिहासिक दृष्टिकोन माहितीची कालानुक्रमे व्यवस्था लावून तिचा अन्वयार्थ लावणे. आणि संस्थात्मक व संरचनात्मक दृष्टिकोन सार्वजनिक संघटनांची संरचना कार्यस्पष्ट करणे. प्रश्न क्रमांक 22 संघटनेच्या संरचनावादी सिद्धांतातून 4 वैशिष्ट्ये व्यक्त होतात. त्यात कशाचा समावेश होत नाही? तर याचे उत्तर आहे लवचिकपणा. याचा समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 23 संख्येसूचीचा वापर करून संघटनेच्या अभिजात सिद्धांताविषयीची योग्य विधाने दर्शवा. याचे उत्तर आहे 1, 2 आणि 4 बरोबर आहे. 3 चूक आहे. पर्याय क्रमांक सी 1, 2 आणि 4 बरोबर. 3 चूक. तो संघटना एक बंदिस्त व्यवस्था आहे असे मानतो. तो संघटना एक यंत्र असल्याचे प्रारूप मानतो. औपचारिक संबंधाचे महत्त्व. प्रश्न क्रमांक 24 खाली दिलेल्या संकेतसूचीच्या सहाय्याने सेवा भरतीविषयक योग्य समस्या निवडा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2 आणि 3 बरोबर. 1 आणि 4 चूक. 2 आणि 3 बरोबर. 1 आणि 4 चूक. प्रश्न क्रमांक 25 नोकरशाहीपासून लोकशाही व व्यक्तिस्वातंत्र्य यांना धोका संभवतो असे मत मॅक्स वेबर यांचे आहे. प्रश्न क्रमांक 26 बर्नार्ड सी. यांच्या मते नेतृत्व गुण कोणते? तर वरील सर्व. जोम व चिकाटी, निर्णायकता, इतरांचे मन वळविण्याची क्षमता, जबाबदारी व वैचारिक योग्यता हे 4ही त्यांच्यामध्ये योग्य गुण आहेत. प्रश्न क्रमांक 27 खाली दिलेल्या संकेतसूचीनुसार सार्वजनिक निवड सिद्धांताविषयी योग्य विधान निवडा. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1, 2, 3 चूक आणि 4 बरोबर. प्रश्न क्रमांक 28 प्रशिक्षणाची खालील व्याख्या कोणी केली? कर्मचाऱ्यांची कौशल्य, सवयी, ज्ञान व दृष्टिकोन यांची जोपासना व विकास करून सध्या शासकीय पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांची परिणामकारकता वाढविण्याची भविष्यकालीन शासकीय कर्मचारी घडविण्याची प्रक्रिया. अशी व्याख्या विल्यम जी. टॉर्पी यांनी केली.
हा प्रश्न रिपीट आहे. प्रश्न क्रमांक 29. खालील संकेतसूचीचा वापर करून सुशासनाचे योग्य उत्तर निवडा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1, 2, 3 हे बरोबर आहे आणि 4 हे चूक आहे. पारदर्शकता, जबाबदारी, कार्यक्षमता हे बरोबर असून स्वायत्ता हे चूक आहे. प्रश्न क्रमांक 30. संकेतसूचीचा वापर करून केंद्रीय दक्षता आयोगाच्या कक्षेविषयीची योग्य विधाने निवडा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वरील 4ही बरोबर आहेत. केंद्र शासनाचे सर्व कर्मचारी, सार्वजनिक निगमांचे कर्मचारी, केंद्र शासनाच्या अधिकार क्षेत्रातील प्राधिकरणे व इतर संघटना, दिल्ली महानगरपालिका. प्रश्न क्रमांक 31. ॲम्बुड्समन प्रकारची संस्था स्वीकारावी अशी शिफारस कोणत्या साली प्रशासकीय समितीने केली? 1966. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी अयोग्य लाईन अभिकरण भारतीय शासनासंबंधीचे निवडा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मंत्रिमंडळ सचिव. प्रश्न क्रमांक 33. योग्य जोड्या जुळवा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, UK उत्क्रांत राज्यघटना, USA ताटर राज्यघटना, चीन मूलभूत कर्तव्य, भारत मूलभूत हक्क. प्रश्न क्रमांक 34. डेव्हिड ईस्टन अयोग्य विधान ओळखा. 1. यातील उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डेव्हिड ईस्टन यांच्या मते मागण्यांचे पाठिंब्यात रूपांतर केले जाते हे विधान अयोग्य आहे. बाकी तीनही विधान योग्य आहे. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? पर्याय क्रमांक बी, अमेरिका लिबरल व डेमोक्रॅटिक पक्ष हे अयोग्य आहे. या तीनही योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 36. कॅनडाच्या कोणत्या राज्यात फुटीरतावादी चळवळ अस्तित्वात आहे? याचं उत्तर आहे क्युबेक. प्रश्न क्रमांक 37. योग्य जोड्या जुळवा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नर्मदा बचाव आंदोलन, संवर्धक गट, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स, संघटनात्मक गट, रास्ता रोको, अतिचार गट, नोकरशाही, संस्थात्मक गट. प्रश्न क्रमांक 38. अयोग्य विधान ओळखा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्वित्झर्लंडमधील न्यायालयीन पुनर्विलोकन अजिबात अस्तित्वात नाही. विधान अयोग्य आहे. बाकी तीनही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 39. वॉल्ट डब्ल्यू रोस्टो यांनी आपल्या स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अ नॉन कम्युनिस्ट मॅनिफेस्टो 1960 या पुस्तकात विशद केलेले आर्थिक विकासाचे किती टप्पे सांगितले आहेत? पर्याय क्रमांक ए, 5. प्रश्न क्रमांक 40. सर्वसाधारणपणे कमकुवत राज्याची पुढील प्रमाणे वैशिष्ट्ये असतात, परंतु यातील अपवाद ओळखा. पर्याय क्रमांक 2. व्यापक अधिमान्यतेची भावना. प्रश्न क्रमांक 41. ॲस्पेक्ट ऑफ पॉलिटिकल डेव्हलपमेंट हे पुस्तक कोणी लिहिले? लुसियन पाय यांनी हे पुस्तक लिहिले. प्रश्न क्रमांक 42. 1913 साली झालेल्या निवडणूक भ्रष्टाचारावर मात करण्यासाठी अमेरिकन सेनेटच्या निवडणुकी पद्धत कोणत्या घटनादुरुस्तीने बदलण्यात आली? पर्याय क्रमांक 1, 17वी घटनादुरुस्ती. प्रश्न क्रमांक 43. युद्धामध्ये इजा करण्याचा हक्क नवीन नाही, परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने सौदा करण्याचे व धाक दाखविण्याचे तंत्र म्हणून युद्धाचे महत्त्व वाढले आहे. हे विधान कोणाचे आहे? तर थॉमस शेलिंग यांचे हे विधान आहे. प्रश्न क्रमांक 44. विचारप्रणालीचे वर्गीकरण स्थितिवादी विचारप्रणाली, साम्राज्यवादी विचारप्रणाली आणि संदिग्ध विचारप्रणाली असे कोणी केले आहे? तर हॅन्स जे मोरगॅन्थो यांनी हे केलेले आहे. प्रश्न क्रमांक 45. राजवटीच्या कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर उत्तर आहे समुदायाचे संघटन.
प्रश्न क्रमांक 46 ब्रेटन वुड्स व्यवस्थेचे मुख्य खांब म्हणून कोणत्या 3 संस्थांचा उल्लेख करता येईल? उत्तर आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, त्यालाच आपण IMF शॉर्ट फॉर्म, जागतिक बँक आणि गॅट यांना म्हणू शकतो. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या बॉम्बला मिनी न्यूक्लियर बॉम्ब म्हटले जाते? पर्याय क्रमांक 1 न्यूट्रॉन बॉम्ब. प्रश्न क्रमांक 48 योग्य जोड्या लावा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक C PTBT 1963. NPT 1968, ABM ट्रिटी 1972, CTBT 1996. प्रश्न क्रमांक 49 आसियान बरोबरचे संबंध. प्रश्न 49 भारताचे आसियान बरोबरचे संबंध चर्चेकडून शिखर सहकार्य अशी उंचावण्याचा निर्णय कोणत्या आसियान शिखर परिषदेत घेतला? उत्तर आहे नॉम पेन 2002 मध्ये. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणती लष्करी कारवाई भारताने केली नाही? तर ऑपरेशन थंडरबोल्ट हे केले नाही. बाकी ऑपरेशन रानो, ऑपरेशन कॅक्टस, ऑपरेशन पोलो हे तीनही ऑपरेशन भारताने केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा 29 मे 2016 रोजीचा पेपर 2 बघितला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.